नमस्कार मंडळी. यावेळची माझी दिवाळी अगदी खास होती, कारण तुम्हाला माहितीच आहे की मी भारतामध्ये होते. आमचं लग्न झालं मे 2006 साली. लग्नानंतरचा पहिला दिवाळी सण सोडला तर मी दिवाळी माझ्या माहेरी साजरी केली नव्हती. मग काही वर्षांनी अमेरिकेला आलो, त्यामुळे माहेरी तर सोडा, भारतातच दिवाळी साजरी करायला मिळाली नाही. आणि 18 वर्षांनी माहेरी दिवाळी साजरी करण्याचा योग आलाय. हल्ली बाजारात सगळं काही रेडीमेड मिळतं, पण तरी स्वतःच्या हाताने रंगवलेल्या पणत्या लावण्यात जो काही आनंद असतो तो वेगळाच असतो. किमया दरवर्षी अशा सुंदर पणत्या रंगवते आणि तिला यशस्वी आणि महेंद्र दोघंही मदतही करतात आणि प्रोत्साहनही देतात. यावर्षी मावळे म्हटल्यानंतर तिचा उत्साह अजूनच वाढला होता. पणत्या रंगवून झाल्या, किल्लाही इथे तयार झाला. यावर्षी फराळ मात्र रेडीमेड होता. बरेच वर्षांनी दिवाळी एकत्र साजरी करायला मिळणार होती, त्यामुळे आम्ही सगळेच जण खूप खुश होतो. दिवाळीच्या आदल्या दिवशी मी, यशस्वी आणि आयशू मेहंदी काढायला गेलो होतो. तिथे मेहंदी काढून घेणाऱ्यांपेक्षा मेहंदी काढणाऱ्यांचीच संख्या जास्त दिसत होती. मग मेहंदीचे कॅटलॉग बघून आम्हाला जे आवडलेलं डिझाईन होतं ते त्यांना सांगून तिथे मेहंदी काढायला बसलो. इतक्या वर्षांनी दोन्ही हातावर मस्त मेहंदी काढून घेतली. खूप भारी वाटलं. माझं एक मन भारतातल्या दिवाळीचा क्षणोक्षणी फील घेत होतं आणि दुसरं मन मात्र मुलं आणि गौरव यांच्याकडे ओढ घेत होतं. पहिलीच दिवाळी असेल की ज्या वेळेला मी त्यांच्यासोबत नाहीये. पण यावर्षी माझी दिवाळीची लगबग काहीच नव्हती. अमेरिकेत असते आणि दिवाळी सुरू होणारे म्हटल्यानंतर घराची स्वच्छता, फराळ, घराची सजावट करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या. पण यावर्षी मात्र मला फक्त सगळं अनुभवायचं होतं आणि तेच मी करत होते. यशस्वीनी सगळ्या घराची सुंदर सजावट केली होती. छान रांगोळीही काढली होती. भारतामध्ये कसं असतं ना, आपण घर वगैरे सगळं सजवतोच, पण बाहेरही दीपोत्सव, दिवाळी पहाट किंवा वेगवेगळे दिवाळीचे कार्यक्रम असतात. पण अमेरिकेमध्ये मात्र तो काही फील येत नाही. त्यामुळे इतक्या वर्षांनी ते गजबजलेले रस्ते बघायला, सगळ्या घरांमध्ये लावलेले आकाशकंदील, तेवणाऱ्या पणत्या बघायला इतकं भारी वाटत होतं ना. संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आम्ही दीपोत्सव बघायला बाहेर पडलो. सगळीकडचं हे सगळं लाइटिंग बघून खरी दिवाळी साजरी करतोय असं मला वाटलं. इथला दीपोत्सव पण खूप बघण्यासारखा होता. शेकडो दिवे लावले होते आणि सगळीकडे फटाक्यांचे नुसते धडामधुडूम आवाज चालू होते. या सगळ्या दिव्यांच्या प्रकाशाने रस्ते तर उजळून गेलेच होते, पण यावर्षी माझं मनही उजळून निघालं होतं. यावर्षीची दिवाळी ही माझ्यासाठी आठवणीतली, मनाला भिडणारी आणि खरंच घरी परतल्यासारखी होती. दिवाळी संपून आता बरेच दिवस झालेत, तरी पण हा व्हिडिओ करताना सगळ्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या. आणि यापुढचेही काही व्हिडिओज माझ्या भारतातल्या या खास आठवणींचे असणार आहेत. ते बघायला विसरू नका आणि तुमच्या जास्तीत जास्त प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.